लोकांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन. बाबासाहेब देशातील लोकांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन चालवू इच्छित होते आणि या देशाचे दुश्मन देशाचं स्वातंत्र्याचं आंदोलन चालवू इच्छित होते. देश, राष्ट्र, नद्या, जंगल हे मिळून भरत नाही. कुठल्याही राष्ट्राला महत्व येते जनतेच्या मूलभूत समस्याचं समाधान झाल्यानंतर, मानवी मूल्ये त्यांना मिळाल्यानंतर राष्ट्र तेव्हा उभं होते आणि खऱ्या अर्थानं राष्ट्राला तेव्हा स्वातंत्र्याचं महत्व कळते. बाबासाहेब फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्रीसाठी लढत होते आणि आपले जे ज्यांनी ते आंदोलन चालवलं ते फ्रीडम ऑफ द कंट्रीसाठी लढत होते. फ्रीडम ऑफ द कंट्री अँड बिटवीन द फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री. एक स्वातंत्र्याचं आंदोलन देशाचं आणि देशातील लोकांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन हे आपल्याला कळलं पाहिजे. जर खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो असतो तर आपल्या समस्या राहिल्या नसत्या. जगामध्ये गुलामांच्या समस्या असतात, स्वतंत्र लोकांच्या समस्या नसतात. आज जर आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र असतो तर आपल्याला, तुम्हाला माहित असेल त्या शिक्षणाची अवस्था कशी आहे. आज भयंकर अवस्था आहे. आज 83 कोटी लोकांचं उत्पन्न कसं आहे. DRDच्या रेषेखाली लोक जीवन जगत आहे. जर खरंच आपण स्वतंत्र झालो तर आपण DRD रेषेखाली कसं काय आलो? कारण जगात कुठंच असं होत नाही. स्वतंत्र झाले त्यांच्या सगळ्या समस्याचं समाधान होत असतात. म्हणजे खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे स्वातंत्र्याचं आंदोलन चाललं ते आपल्या स्वातंत्र्याचं आंदोलन नव्हतं, ते विशिष्ट वर्गाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन होतं. मग बाबासाहेबांना माहीत झालं आता जर यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, इंग्रजांनी यांना सगळं ट्रान्सफर ऑफ पॉवर देऊन दिला, यांना बिल दिलं, निवडणूक न घेता या देशामध्ये प्रधानमंत्री झाला. निवडणूक थोडी घेतली या देशामध्ये. पहिला प्रधानमंत्री विदाऊट निवडणुकीचा आहे. पाहून घ्या, विदाऊट निवडणुकीचा प्रधानमंत्री कुठंच होत नसते. भारत आता असा देश आहे ज्याला 47ला प्रधानमंत्री झाला. त्यांना या पूर्ण या देशामध्ये राजवट हातात घेतली आणि त्यांच्या 3% लोकांना 60% तिकीट वाटला. 1952 ची निवडणूक, लोकसभेची निवडणूक बघा. 1952च्या निवडणुकीमध्ये 60% लोकांना त्यांनी 3% लोकांना 60% तिकिटा दिला आणि 85% लोकांना किती ते बाकीच्या तिकिटा दिल्या आणि सगळं त्यांनी व्यवस्थेवर कब्जा केला. ही व्यवस्था आपल्याला कळली पाहिजे. ते बाबासाहेबांचं आंदोलन आपल्याला कळलं पाहिजे. जे मूलभूत समस्यांचं समाधान करायचे असेल तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे महापुरुषांनी आंदोलन चालवलं त्या महापुरुषांच्या आंदोलनाच्या पाठीशी आपण राहिले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जे आपल्याला सर्व अधिकार मिळवून दिले, संविधानाच्या मार्फत मिळवून दिले. कारण बाबासाहेबांना प्रश्न पडला, जर आपण आता स्वतंत्र झालो नाही, 1947चं आंदोलन जर ब्राह्मणांचं आंदोलन होतं तर आपलं काय? यासाठी बाबासाहेब दिवस रात्र झटत होते. त्यांना वाटत होतं की आपलं एवढं महापुरुषांचं जे आंदोलन आहे प्राचीन भारतापासून ते संपलं, कारण इंग्रज चालले जाणार. परंतु बाबासाहेबांनी इंग्रजांना कन्व्हिन्स केलं आणि म्हटलं की असं होऊ शकत नाही. या देशाला संविधान दिलं पाहिजे, या देशाला संविधान दिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी ते प्रयत्न केले आणि बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये बिलकुल एवढा विरोध केला की हा माणूस इथे आलाच नाही पाहिजे म्हणून त्यांनी विरोध केला. परंतु बाबासाहेबांना माहित होतं जर इंग्रज या देशामध्ये कायमस्वरूपी जर गेले आणि त्यांनी जर राहिले नाही त्याच्यामध्ये पार्टी म्हणून, तर आपल्याला संविधानामध्ये सुद्धा काही मिळणार नाही. तुम्हाला माहित असेल, समर्थ सरांना माहित आहे सगळं इतिहास, लॉर्ड वेलची घोषणा ही सर्व आहे. त्यांची अधिकृत पॉलिसी होती की या इंग्रजाची अधिकृत पॉलिसी आहे की या देशाला संविधान मिळालं पाहिजे. कोण्याच आक्रमणकारी माणसाची, कोण्याच आक्रमण करणाऱ्या माणसानं असा विचार केला नाही की या देशामध्ये मनुष्य स्वतंत्र झाला पाहिजे. कारण जेव्हा या देशामध्ये इंग्रज आले तेव्हा त्यांनी जेव्हा नजर टाकली तेव्हा असं दिसलं की त्यांना दोन असे समूह दिसले की एक समूह या लोकांचा गुलाम आणि एक समूह याचा मालक. त्यांनी काय केलं? मालकाला गुलाम बनवलं. गुलामाला गुलाम बनवण्याची गरज असते. आपण पूर्वीचे गुलाम आहोत. आपण आजादी असं काही विचार करायचा नाही, कारण आपण पूर्वीचेच गुलाम. आपल्याला खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950ला आझादी मिळाली. कारण खऱ्या अर्थानं ते आपलं महागर्भाशय आहे आणि त्याच दिवशी आपला खऱ्या अर्थानं जन्म झाला. जरी हाडा मासाचा म्हणून आपण आपल्या याच्या उदरातून जन्म घेतला तर खऱ्या अर्थानं आपला दुसरा जन्म हा संविधानाच्या पोटातून झाला, संविधानाच्या महागर्भाशयातून झाला. म्हणून खऱ्या अर्थानं तोच आपला स्वातंत्र्य दिवस आहे 15 ऑगस्ट 1947 आपला स्वातंत्र्य दिवस. कारण जर या देशामध्ये संविधान नाही तर 15 ऑगस्ट नाही, जर या देशामध्ये संविधान नाही तर 26 जानेवारी नाही, जर या देशामध्ये संविधान नाही तर गणतंत्र नाही, जर या देशामध्ये संविधान नाही तर स्वतंत्र नाही. म्हणजे संविधान आहे म्हणूनच स्वतंत्र आहे, संविधान आहे म्हणून गणतंत्र आहे. सर्व काही गोष्टी संविधानाच्या मुळाशी चिकटलेल्या आहेत. म्हणून आपण संविधानाप्रती या देशामध्ये जागरूकता करायला पाहिजे आणि जे काही समस्या आहे ते पुन्हा जे काही राहिलं असेल आपल्या समूहाला जोडून आपण या देशामध्ये आपण स्वातंत्र्य आंदोलन चालवू शकतो. जे आपलं अधूर राहिलेलं आहे, जे आपल्या विरोधामध्ये आजही दिवस रात्र कारवाई करत आहे आपला शत्रू, तो आपण डोळ्यात अंजन घालून दक्ष राहिलं पाहिजे आणि आपला शत्रू आपल्या विरोधामध्ये कशा कारवाई करते आपण ते सतर्क राहून लोकांना ते समजावून सांगितलं पाहिजे. तरच आपला आझादीचं आंदोलन आपण लढू शकतो.
कारण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान नावाचं शस्त्र दिलं आणि त्या शस्त्राच्या भरोशावर आपल्याला आझादीचं आंदोलन लढवायचं आहे. कारण त्या शस्त्राचा उद्देश बाबासाहेबांनी सांगितलं, आता मी शस्त्र दिलं, आता तुम्हाला लढायचं आहे. कशासाठी? तर तुमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन तुम्हाला लढायचं आहे. आणि हे शस्त्र आहे, संविधान हे शस्त्र आहे. आणि या संविधानाच्या मुळेच मला अधिकार दिला आणि या अधिकारामुळे तुमची लढाई, तुम्ही आझादीची लढाई लढू शकाल, तुम्ही स्वतंत्र होऊ शकाल. खऱ्या अर्थानं जर आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपण या सगळ्या संविधानिक मूल्य आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या देशामध्ये जे काही क्रांती चालली होती, जे स्वातंत्र्याचं आंदोलन चाललं होतं, त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हटल्याप्रमाणे ही जी विचारधारा आहे, जी अलग पडलेली विचारधारा आहे, ज्याला अलग थलग आज सुद्धा मांडल्या गेलं, आज सुद्धा या व्यवस्थेपासून त्याला विभाजन केलं, आज सुद्धा त्याला या व्यवस्थेमध्ये येऊ देत नाही. ज्या बाबासाहेबांच्या युद्धामध्ये सांगितलं की या माणसानं स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये समावेश नव्हता, अरुण शौरीनं पुस्तक लिहिलं, वर्शिपिंग फॉल्स गॉड, पुजल्या जाणारा खोटा देवता, वर्शिपिंग फॉल्स गॉड. त्या माणसानं लाखो रुपये कमवले, आपण त्याची पुस्तकं विकत घेतले अस्पृश्य वर्गाने, आणि त्या माणसानं कोट्यवधी रुपये कमावले. आणि त्या माणसाने लिहिलं की हा माणूस स्वातंत्र्याच्या आंदोलनात नव्हता. बरोबर आहे, 200%. स्वातंत्र्याचे आंदोलन कसं नाही? तुमचं आंदोलन स्वातंत्र्याचं वेगळं होतं, आमचं स्वातंत्र्याचं आंदोलन वेगळं होतं. आम्हाला आमचा अधिकार सेपरेट राईट, सेपरेट इलेक्टेडसाठी होतं, आमचं सेपरेट इलेक्टेड होतं, आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होता, सगळं आमचा अधिकार अलग पाहिजे होते. बाबासाहेबांनी निरोध आला नाही, कारण तुम्ही आमच्यासोबत षडयंत्र केलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते भारतीय लुंगी पकडून कसं संविधानामध्ये त्यांनी ते काम केलं. आपल्याला खूप महत्तम गोष्ट बाबासाहेबांनी घडवली आणि ते शस्त्र आपल्याला दिले. या शस्त्राचा आपण उपयोग करून या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राचे निर्माण करूया. एवढी आजच्या दिनी शपथ घेऊया. शपथ घेऊन थांबतो. धन्यवाद.